राहायची जागा नव्हती. कोण विश्वास ठेवत नव्हता ना. म्हणलं ते हे ह्याचा काय भरोसा, उद्या आमचं काय चोर. ते भाई खाल्ल्यामध्ये ना ती हमाली होती का, ट्रकुरक आले संतरे मोसंबी, तिची पाट्या मला उचलत नव्हतो त्या टायमाला, बारीक होतो ना. पण जायचे ते बाकीचे लोक इकडून तिकडून म्हणायचे जाऊ दे, पोरगा चांगला उचलू लागायची. पण तर राहायचे कुठे. मग ती एका माणसाने मला नेले तर एका खोलीमध्ये 10-10, 15-15 माणसं राहायची ते. आणि प्रत्येकाची समोर बॅग असायची. ते लोक काय म्हणायची, अरे बाबा कोण ह्याला आणले, समध्यांची बॅग घेऊन गेल्यावर काय करायची. अरे मी काम करत नव्हतो. मग असा हॉटेलमध्ये इकडे तिकडे लाईन लावायची, खायला भेटत होतं पहिले. ते पहिले नाही काय, हॉटेलमध्ये लोक पैसे द्यायचे, मग ती जेवण वाटत होते ना, अन्नदान खायची झोपायची. कधी धर्मशाळेत जाऊन खायची झोपायची. नंतर जे आले म्हणले भीक मागणे पैसे ना, कुठेतरी काम करून खालेले बरी. ज्या टायमाला गाडी फिरते का त्या टायमाला आपण ध्यान ठेवायचं असतो. कुठलं लाकडं हालतो का, कुठलं नट बोल्ट लूज झाला का. ओके. ही पाना घेऊन फिरत राहायची. अच्छा. मग हॅलो 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 हॅलो. ते एक बाई असते ना मागे बसणारी, ज्या दिवशी बाई नसली ना त्या दिवशी मी जाऊन बसायची त्याच्यावर. पहिल्या 2020 पाकिस्तान बरोबर झाली का, मी पाणी चेकपोस्टला पाहिलंय मी. आता त्या टायमाला टीव्हीत दिसत नव्हता, फक्त सांगत होतं एवढी विकेट पडले तेवढी विकेट पडले. मला काय भीती वाटायची, आयला जर पुढे गेली की तिथे नाही दिसत, खाली पडले की गेली. मग त्याला बॅटरी दावून इथे हॅलो हॅलो काढलो, तिथे काढलो, मग ते पुढे काढलो. मग ते वर गेल्यावर ही टावेल होता त्याच्या मुरकीला बांधून आता पुढे धरून असा खालून अशी बॅटरी मारून रात्री घरी नेलो त्याला. आता लग्न काय करायचे, आपलं आई नाही, बाप नाही, गाव नाही, नाव नाही, आणि काय लग्न करायचे. मंडळी नमस्कार. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ आत्ता 80 वर्षे होतीलच. आपण कधी विचार केला का ह्या 80 वर्षामध्ये आपल्या गरीब लोकांचं, ग्रामीण जीवनातल्या लोकांचं आयुष्य खरं बदललंय का. तर बऱ्याचशा लोकांना अजूनही 2 वेळचं अन्न पाणी मिळत नाही. पाणी, रस्ता, लाईट अजूनही प्रत्येक माणसापर्यंत पोचलेला नाही. आणि तरी म्हणतो की माझा भारत देश महान. आज आपण अशा माणसाची कथा पाहणार आहोत, ज्या माणसाला गाव, नाव, आई बाप कोण आहे हे माहिती नाही, जन्म कुठं झाला हे पण माहिती नाही, पण तरी तो माणूस आज जिद्दीने जगतो आहे. त्या माणसाला मराठी भाषा येत नव्हती, लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं, तरी तो पण भाषा शिकला. मराठी पण शिकला, हिंदी पण शिकला, वाचायला शिकला, लिहायला पण शिकला. आणि हे शाळेत न जाता, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या माणसाचा आपण आज प्रवास पाहणार आहोत. या स्वातंत्र्य दिना दिवशी आपल्याला हा व्हिडिओ करण्याचं हेच कारण आहे की कुठलंही काम असू द्या, लहान किंवा छोटं, हे वाईट नसतं. वाईट असतं ते आपलं पोट. पोटामध्ये जी आग असते ना, ती आग भागवण्यासाठी माणूस कष्ट करत असतो. त्यातलाच हा एक माणूस. मंडळी नमस्कार. कधी जर आपला मोबाईल किंवा लॅपटॉप हँग झाला तर तो रिसेट किंवा फॉर्मॅट करून पुन्हा सुरू केला जाऊ शकतो आणि त्याच्यातील माहिती अर्थात डेटासुद्धा परत मिळवला जाऊ शकतो. एवढं तंत्रज्ञान आज प्रगत झालंय. परंतु एखाद्या माणसाची मेमरी किंवा डेटा परत मिळवायचा असेल तर तशी कोणती सोय असती तर किती बरं झालं असतं. माझे विचार ऐकून तुम्ही मात्र चक्रावून जाऊ नका. खरंच ही वेळ आली आहे या माणसावर. नाव काय माहीत नाही, गाव कुठलं माहीत नाही, अहो जन्म देणारे आईबापसुद्धा आठवत नाहीत. दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला, मात्र स्वतःचं घरसुद्धा शोधू शकला नाही. एवढंच काय, शिक्षणसुद्धा घेऊ शकला नाही. मग हा माणूस जगतोय कसा आणि कुणासाठी. रक्ताचं असं कोणीच नाही, मग पोटाची आग कशी भागवायची. ज्याचं कोणी नाही त्याचा देव असतो. देवानेच त्याला 2 अमूल्य देणग्या दिल्या, त्या म्हणजे कष्ट आणि प्रामाणिकपणा.
याच 2 गोष्टींमुळे तो आज जिवंत आहे. वयाच्या 10व्या वर्षापर्यंतचं काहीच आठवत नाही. वडीलधारी म्हणून ज्या मोठ्या भावाकडे राहत होता त्यांनी सुद्धा दूर लोटलं आणि मग मिळेल ते काम करून पोट भरण्याची वेळ आली. प्रसंगी हॉटेलमध्ये वेटरचं काम करून पोटाची भूक भागवली. भैया, छोटू, पिंट्या अशा नावानी लोक हाक मारू लागली आणि मग तीच त्याची ओळख निर्माण झाली. अगदी हमालीपासून ते सर्कसमध्ये सुद्धा काम केलं. दिवसामागून दिवस गेले. काम करायचं आणि पोट भरायचं एवढंच ठाऊक. परंतु शिकण्याची आवड कधी कमी झाली नाही. पेपर वाचून मराठी तसेच हिंदी भाषा लिहायला आणि वाचायला शिकले, पण मागं नाही हटले. आज उतार वयासुद्धा कष्ट करून पोट भरत आहेत हे भैया मामा. वेल्हे तालुक्यातील पाबे गावात एका कुटुंबासोबत राहून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. वयाची 60 गाठली, गुडघे पण साथ देत नाहीत, तरी जगण्याची आणि कष्ट करण्याची जिद्द कुठं कमी झाली नाही. त्याच जिद्दीचा प्रवास आज या स्वातंत्र्य दिनी पाहणार आहोत. मनात विचार येतो, खरंच 80 वर्षानंतर सुद्धा आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? कुठे कुठं जाळीत लपलाय का काय? वाघ लपून बसले जाळीत. वाघ आहे वाघ. वाघाला म्हणा बाहेर ये जरा. मामा झोपले होते काय? झोपले होते? तुमचं गाव कुठलं मूळ? आता झालं का गाव मूळ असतं तर मग कशाला एवढा दिवस काढला तो इकडे तिकडे. नाही नाही, पण जन्म कुठला तुमचा? मला फक्त उल्हासनगर कळते. उल्हासनगर मुंबईच्या इथं? त्याच्या पुढे नाही काय कळत. तुमची भाषा कुठली होती मग? हिंदी बोलत होती. हिंदी? हिंदी. मग तुमचं पूर्ण नाव काय मग? कोण काय पण म्हणतो आता पूर्ण. नाही नाही, तुमचं नाव काय बोल असेल ना काहीतरी. आता कुणी जे नाव पाडलं ते नावाने मला हाक मारायचे. नाही मग शाळेत बिळेत? कशाची शाळा भेटली शाळा. शाळा तिथं मला ना तेवढा थोडाफार मी जर शिकलेला असतो ना, मी तर लेजून आहे, मी कुठे पण मला काम लागलं आता. तेवढं फक्त पोट राहिला. मग शाळा शिकलाच नाही? नाही 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 नाही, मला ती लिहिता येत नाही. पण ह्यांच्या म्हणून मी थोडं वाचायला लागलो. ह्यांची पुस्तकं वाचून वाचून मी शिकलो. कोणती पुस्तकं? पुढारी पेपर अख्खा वाचून काढतो. मला पहिल्यापासून तो उल्हासनगरला कोण भैया म्हणायचे, कोण अमृत म्हणायचे. भले दिवस अमृत अमृत नाव चालला होता. अमृत? हा. आणि आडनाव? आता आडनाव नाही, काय पण लावायची. आता इथे किती दिवस फार्म हाऊसला होतो का, ते मला ऍडमिट केलं ना, ते आडनाव लागत होता आणि ते बाकीचे पुरावे लागत होते ना, त्यांनी काय बजरंग सदस्य किवडे लावलं होतं, त्यांच्या बापाचं नाव लावलं होतं. आधार कार्ड बिटार नाही ना. वडगाव सिरीला होतो ना गाडीवर, पाण्याची गाडीवर, तेव्हा तिथे माझ्या समजा काढून दिलं होतं. राशन कार्ड अजून आहे दुसरं ही करतो. त्याच्यावर नाव काय होतं मग? हा, ही अमृत नावाची होता त्याच्यावर. अमृत सिंग? हा. अमृत कुमार? नाही, सिंग लावलं होतं. ती पण ना दुसरा बाय पडतो तो राशन कार्ड आणि मतदान कार्ड, ती पेन कार्ड, ते ड्रायव्हर लोकांनी समजा केलेलं होतं. अच्छा. लायसन बीडचा होता माझं. बीडचं लायसन? हा, पुण्याचं लायसन नाही झालं ना. जन्म उल्हासनगर? नाही नाही, बीडचं लावलं होतं. जन्म कुठला खरा? उल्हासनगर आहे माझा जन्म, पण बाकी हे जे लायसन मध्ये नाव लावलं होतं बीडचं. मग आई वडिलांचं नाव बिव? आता बाबा एवढा माहित असतं तर मग काय. तसं नाही, मग आई वडील ते आठवतं का? नाही नाही नाही. मग तुम्हाला कोणी मोठं केलं? मी आता फिरत होतो हॉटेल मध्ये. आता मुंबईत पहिला कुठे पण खायला भेटत होतं, कुठे पण खायची, कुठे पण झोपायची. कोण विचारत होता? कुठे काम केलं? कुठे पण. हा, अरे मी काम करत नव्हतो. मग आता हॉटेलमध्ये इकडे तिकडे लाईन लावायची, खायला भेटत होतं पहिले.
हा. ते पहिले नाही का हॉटेलमध्ये लोक पैसे द्यायचे, मग ते जेवण वाटत होते ना, अन्नदान. अन्नदान, खायची झोपायची, कधी धर्मशाळेत जाऊन खायची झोपायची. नंतर जे आले म्हणले भीक मागणे पैसे ना, कुठेतरी काम करून खालेले बरी. मग आलो चहाच्या दुकानात काम करायला लागलो, इकडे तिकडे हॉटेलमध्ये. मग तुम्हाला लहान मोठं केलं कोणी मग? आता एवढा नाही आठवत हो. आपण एकदा खायला चालायला लागलो, खाय पियायला लागलो तर कोण आई बाप हे करत बसतो. अरे ते मला ना चांगले चांगले काम लागत होते, फक्त ना त्या टायमाला एवढा नव्हतं, पण ते मला ती लिहिता येत नव्हतं. मग शाळा शिकायची ना मग? आता काय शाळाची. माझ्या गाडीवर सकाळी एक ब्रिस्टॉल, एक चाय, एक पेपर 2 रुपयाचा पहिला, मग पुढे काम. मराठी पण कसं जमतं मग तुमची? नाही आता तुमची मूळ भाषा कुठली होती? हिंदी. हा. मग मराठी कसं यायला लागलं? आता आहे का म्हणतात मराठी कसं यायला लागले. आपण आता तुमच्यापाशी रोज राहतो, तुम्ही काय बोलतात हे मला काढणारच ना. आज नाही तर 2-4 दिवसानं, महिन्याने, वर्षाने कळणार ना. कळणार. मग आता कळत वाचायला लागलो. पहिलं मला पिक्चरचे लय आवड होतं. कोणते बघितलं? आता हाय काय तसं ना. आवडता हिरो कोण होता तुमचा? मिथून आहे, धर्मेंद्र आहे, शत्रुघ्न सिन्हा आहे, अमिताभ बच्चन आहे. अगदी काही दिवसापूर्वी गुरं चारताना एक लंगडी गाय रानात चुकली. रात्री 8 वाजता लक्षात आल्यानंतर ते परत गेले आणि कशी त्या गायला शोधून आणली पहा. आणि एक गाय लंगडी झालेली, ती त्याला मार लागलेले. आता म्हातारी गायला चालता येत नाही म्हणून दोघांना इथे खाली सोडून गेलो मी. ती लंगडी गाय कवावर आली मला पण नाही कळलं. आता म्हातारी गाय इथंच राहिली. मी तसा गुरं घेऊन खाली गेलो, म्हातारी गाय आली नाही. धारोराजा आल्यावर 8 वाजता ह्याला बोलवतं तर हे कधी काय किती वाजता? 8 वाजता रात्री. हा, धारजा आल्यावर आयला गाय नाही आली. ह्याला म्हणलं चल रे, ही नको म्हणायला लागला, ती घरातच जायचं. जा आता म्हणलं, बॅटरी घेऊन आलो. एकटा आलो होय? मग आता कोण येणार. तर गाय काय करत होती तिथे खाली ना, तिकडे तोंड करून अशी उभी राहिली खांबासारखी. नाही, तिला काय वाटलं ती काय वरती गेली ना, तर तिची वाट बघ असेल ती. अरे पण अंधेरा पडल्यावर एक तर त्याला दिसत नाही. अरे त्यांनी यायला नको घरी. मग काय केलं, त्याला हालो फिरावलो, बॅटरी मारून 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 मला काय भीती वाटायची. आयला जर पुढे गेली की तिथे नाही दिसत, ते खाली पडली की गेली. अरे बापरे. मग त्याला बॅटरी दावून इथे हालो काढलो, तिथे काढलो, मग ते पुढे काढलो. मग ते वर गेल्यावर ही टावलो होता त्याच्या मुरकीला बांधून, आता पुढे धरून असा खालून अशी बॅटरी मारून मारून रात्री घरी नेलो त्याला. बापरे. मग डेअरिंग म्हणली पाय मामा तुमची खरंच. मी नाही बे, रात्रीचे कुठे पण जात असतो. तसं नाही, पण ती गाय आंधळी. हा, मग आता हाल नेली ना. आलो आता कुठे आहे ती? सकाळी बाबा परत सोडले. आता म्हणलं हे काय तमाशा लावलाय बाबा. मग आता कुठे आहे ती काय? नाही, ते परत बांधायला लावलं. नाही नेत म्हणलं घरीच आहे ना. मग आता आज परत राहायची. प्रत्येकाला काहीतरी छंद असतात. आवड ही माणसाला जगायला शिकवते. भैया मामाला मात्र क्रिकेट मॅच पाहायला खूप आवडतात, अगदी जीवापाड. पहिल्यापासून येडे मला मॅच. हा ना. मी पहिला काय करायचं, मॅच असली ना कुठे पण गाडी लावून मॅच बघत बसायची. ड्रायव्हिंग करता पहिला 2020 पाकिस्तान बरोबर झाली का, निपाणी चेकपोस्टला पाहिलंय मी. आता त्या टायमाला टीव्हीत दिसत नव्हता, फक्त सांगत होतं एवढी विकेट पडले तेवढी विकेट पडले. पाकिस्तान बरोबर पहिली मॅच झाली बघा, आपण जिंकलेली. निपाणी चेकपोस्टला पाहिले ती मॅच. तेव्हापासून मला यायला लागले. पहिला आपला इशू पठाण होता. इशू पठाण नुसतं शिक्ष मारायची. युवराज, इशू पठाण, अजून दुसरं नाही का. हे 2 मला लय आवडीचे होते, युवराज सिंग आणि इशू पठाण. आणि आता कोण आवडते? आता कोण खेळतोय एवढा तेव्हा? आता नाही. विराट कोहली गेला. आता कोहली गेला. माणसाची सगळी धडपड, धावाधाव ही शेवटी पोटापर्यंत येऊन थांबते. शिक्षण नाही, त्यात ना कळतं वय, काम देणार तरी कोण? पडेल ते काम करत राहिले आणि पोटाची भूक भागवली. वेळ प्रसंगी सर्कसमध्ये सुद्धा काम केलं. समजा कामं केले बाबा. तरी पण बेगारीचे कामं केले. आता हॉटेलमध्ये काम केलो, गाडी चालवलो, सर्कसमध्ये काम केलो. सर्कस हा, कुठल्या? मारुती मोत कुवा.
मौत का कुवा हा. काय काम करत होती तिथं? ते फिटिंगचे काम करत होतो. अच्छा. जे टायमाला गाडी फिरते का त्या टायमाला आपण ध्यान ठेवायचं असतो. कुठलं लाकडं हालतो का, कुठलं नट बोल्ट लूज झाला का, ओके. ती पाना घेऊन फिरत राहायची. अच्छा. मग हॅलो 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 ते एक बाई असते ना मागे बसणारी. हा. ज्या दिवशी बाई नसली ना त्या दिवशी मी जाऊन बसायची त्याच्यावर. साडी घालून का? आणि गाडी चालवणार ड्रायव्हर हा. मागे बसायचे ना डबल सीट. हा. मग मी बसायची, हात सोडायची असा. तो गाडी अशी हलावतो. अरे आपल्याला काय वाटत नाही. हा का? पहिले मला वाटायची ही जादू आहे, पण जादू काय नसतो त्याच्यात. पण ते पडत नाही खाली? ते बैलन्स असतो. हा. त्याच्या बैलन्स असतो. बॅलन्स. तरी पण ते पण असं अंगावर येतं उलट असं. तो कवा पडतात पावसाळ्याच्या दिवशी. समजा पाऊस आला ना, हा. थोडा पाणी लागला ना त्या टायमाला पडतात. आणि बैलांना चुकला तवा पडतात, तसा नाही पडत. मग तिकडे तुम्हाला पगार द्यायचे का? हा सर्कस मध्ये पगार द्यायचे का? हा. ते मग रोजच्या रोज पैसे होत. किती मिळायचे? काय हाजिरी ना 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये ना. संध्याकाळचा 12 वाजता संपलं का हा. लगेच धर पैसे आणि चला. खाणंपिणं एक माणूस होता ना स्वयंपाक करणारा. हा. खाणंपिणं त्यांच्याच होतं. चला पिक्चर बघायला, चला इकडे पिया खायला. अरे आजच्या पगार संपली परत दुसऱ्या दिवशी. म्हणजे आज कमवायचं आज संपवायचं ते ठेवायचं होतं शिल्लक काय? मग ते किती वर्ष केलं? बरेच दिवस होतो सर्कसमध्ये. पण त्याच्यात समजाकडे फिरायला भेटत होता. आज इकडच्या उरूस आहे, आज तिकडच्या उरूस आहे. कुठं कुठं फिरलं तुम्ही? कन्याकुमारी 110 किलोमीटर पुढे राहते, तिथपर्यंत गेलो. त्याच्या पुढे मला परमिट नव्हता. हा. गाडी घेऊन. म्हणजे दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंत? हा. म्हणजे तुम्ही अख्खा भारत फिरलाय? पंजाब, लुधियाना, रिवाडी सर, सोनीपत, पानीपत, दलपत. इकडे समजाकडे गेलेलो मी. केरला, गुजरात. म्हणजे अख्खा भारत फिरून शेवटी तुम्ही पाव्यात आला. इथं काय होतं तुमचं? काय माहित बाबा. काहीतरी याच दर जे उगे शेवट इथे व्हायला लागला का शेवट. म्हणतात ना माणूस कुठे गेला ना शेवटी मारायला तिथेच येतो. तुमची इच्छा आहे का ते मारायची? हा. मारायची इच्छा आहे. मग आता काय इथे जरा ओळख आहे. नवीन जागेवर मेलेलं म्हणणार जायला कुठलं होता काय होतं इथे येऊन मेलं. मग इथे मेलं की जरा आजूबाजू लोक बाई ओळखीचे म्हणणार जायला बरं दिवसाचं व्हा बाई आयला मेला तू असं होतं. अगदी लहानपणापासून हाल अपेष्टा सोसल्या. ना कळत्या वयात कष्टाची कामं करावी लागली. आधार कार्ड ना पॅन कार्ड. ओळख सांगायची तरी कुणाची? अरे मला चांगला काम लागत होता, पण तो काय झालं राहायची जागा नव्हती. कोण विश्वास ठेवत नव्हता ना. म्हणलं ते हे ह्याच्या काय भरोसा उद्या आमचं काय चोर. ते भाई खाल्ल्यामध्ये ना ती हमाली होती का ट्रक आले संतरे मोसंबी. तिची पाट्या मला उचलत नव्हतो त्या टायमाला. बारीक होतो ना. पण जायचे ते बाकीचे लोक इकडून तिकडून म्हणायचे जाऊ दे पोरगा चांगला उचलू लागायचे. पण तर राहायचे कुठे. मग ती एका माणसाने मला नेले तर एका खोलीमध्ये 10-10, 15-15 माणसं राहायची. ते आणि प्रत्येकाची समोर बॅग असायची. ते लोक काय म्हणायची अरे बाबा कोण ह्याला आणले समध्यांची बॅग घेऊन गेल्यावर काय करायची. आणि पहिले एक बँक नव्हतो. 4-5 हजार रुपये होते पहिला. एवढा जमा करून ठेवल्यात. आणि समजा ते त्यांच्या बॅगमध्ये ठेवायचीच ना. त्याच्यामुळे तर कोणी नाही म्हणून मग त्याला मरू देऊन मग जाऊन हॉटेलमध्ये मी फिरकायला लागलो. तिथे ज्या टिकला राहिला असतो ना तर कसला हमाल झाला असतो. मी अजून पण माझे पाय दुखतात ना 10-15-20 म्हशी सांभाळू शकतो. फक्त त्यांचं खाणं पिणं फक्त मला बोजा उचलणार नाही. दिवसभर मी त्यांच्या मागे ना तेवढा काम करू शकतो. पण कसा समजा ओकेमध्ये पाहिजे. रोज त्यांना आंघोळ घालू शकतो. आता समजा ही झाल्या पाईप घ्यायची नुसतं पाईप फिरवत राहते किती टाईम लागतो. मंडळी नावात काय आहे असं आपण म्हणतो, पण नाव आणि गाव असेल तरच माणसाला ओळख असते. दवाखान्यात उपचार घेण्यासाठी कधी कधी खोटं नाव सांगून ॲडमिट केलं जातं ह्या मामांना. आणि आपण कसल्या गप्पा मारतोय लोकशाहीच्या.
त्या मुख्य जनावरांना आहे ना फक्त आपली मायेची भाषा कळती. नुसतं गोंजरलं ना तरी ते शांत येऊन उभे राहतात आणि हीच भाषा हे बाया मामा शिकलेत. हे बाया मामाचं गाव कुठलं माहिती नाही, जन्म कुठलाही माहिती नाही, आई वडील बहीण भाऊ काही माहिती नाही. म्हणजे लहानपणापासून त्यांना आपलं नाव काय आहे ना ते पण माहिती नव्हतं. म्हणजे मी त्यांना बाया म्हणायचो किंवा अजून काय म्हणायचो, असे हाक मारून मारून त्यांना कळलं की आपलं नाव बाया आहे. लहानाचे मोठे झाले, हॉटेलमध्ये काम केलं, मिळेल ते काम केलं, सर्कसमध्ये पण काम केलं आणि पोटाची भूक भागवत राहिले. जेव्हा मोठं झाले तेव्हा मग ते कुठंतरी ड्रायव्हिंग कुठं किन्नरचं काम करायला लागले. आता उतारा वयात त्यांचे गुडघे काही साथ देत नाहीत, त्यामुळं त्या गुरांच्या मागं मागं राहून ते आपला उदरनिर्वाह करतात. 4 पैसे मिळतात, पोटं पाण्याचं भागते आणि सुखी आहेत. कुणाकरता कमवायचं नाही, ठेवायचं नाही, काय नाही, 2 घास कमवायचे आणि ते खायचं सुखाने राहायचं असा त्यांचा जीवनक्रम आहे. कोण कुठला माणूस ओळख नाही काय नाही, पण आपल्या ह्या मराठी मातीमध्ये येऊन राहिला आहे आणि ते सुखाने गुन्हा गोविंदाने कुठलीही तक्रार न करता कष्टाने करायचं, सुखी राहायचं एवढं त्यांना माहिती आहे. प्रत्येक वर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. झेंडावंदन केलं जातं, राष्ट्रगीत म्हटलं जातं, देशभक्तीपर गीतं गायली जातात. दिवसभर राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा आपल्या मनामनात जागृत राहते. खरं तर देशभक्ती दाखवायला केवळ हा एकच दिवस का असावा? वर्षातील प्रत्येक दिवस, तास आणि श्वासागणित राष्ट्रप्रेम जपलं तरच आपल्या देशातील 150 कोटी जनता निराधार राहणार नाही, कुणी उपाशी झोपणार नाही, कुणावर अन्याय होणार नाही की कुणाला मोर्चा काढावा लागणार नाही. मंडळी, जय हिंद.